कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा आता संसद भवनजवळ पोहोचलाय। दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करण्यात आलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात आणि बॅरिगेटवरती चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय। तर दुसरीकडे पोलिसांनी अभिजित दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केलाय। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। सोनम वांगचुक यांच्या सूचनेनंतर दिपकेंनी उपोषण सोडल्याची माहिती समोर येते। पण संसद भवनावरती मोर्चा काढण्यावरती आंदोलक हे सकाळपासूनच ठाम होते आणि त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरवरच रोखून धरण्याचा प्रयत्न केला। पण काही आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाले। संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार जे ते सुद्धा बंद करण्यात आलं। तर संसद भवनाबाहेर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय। दुसरीकडे आपण बघतोय सीजेपी प्रवक्त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली, पण ही भेट निष्फळ ठरल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आलाय। दरम्यान काही मोठी दृश्य आता समोर येतात। एकीकडे या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। कारण हा सगळा जो परिसर आहे तो कार्यकर्त्यांनी अक्षरशः भरून गेलेला आहे। अनेक रस्ते बंद केलेले आहेत, मेट्रो मार्ग 5 बंद केलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी अगदी सकाळपासून बघायला मिळते। आताची काही दिल्लीतली आपण दृश्य समोर बघतोय। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला या सगळ्या नागरिकांना सामोरं जावं लागते। कारण दृश्यांमध्ये जर आपण बघितलं, वाहनांच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ही मागणी केली जाते आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत। दरम्यान या आंदोलनावरून आदित्य ठाकरेंनी एक्सपोस्ट करत सरकारवरती निशाणा साधलेला आहे। आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण ते सुद्धा बघूया। आदित्य ठाकरेंनी एक्सपोस्ट केलेली आहे। ते असं म्हणतायत की जेव्हा एखादी क्रूर सत्ता उत्तम शिक्षण व्यवस्थेची मागणी करणाऱ्या तरुण भारतीयांवरती बंदुका रोखते, तेव्हा ती सत्ता भारत विरोधी आहे हे स्पष्ट होतं, असं त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान शांततापूर्ण निषेध मोर्चावर त्या सत्तेने केलेल्या पोलीस अत्याचाराची दृश्य जेव्हा हे जग पाहिल, तेव्हा त्यांना समजेल की भारत आता लोकशाही राहिलेला नाहीये, तर एका सत्तेच्या विळख्यामध्ये अडकलाय। शिक्षणातील पद्धतशीर अपयश मान्य करण्यास ती सत्ता नकार देते आणि एखाद्या मंत्र्याला तरुण भारतीयांशी संवाद साधायला सांगण्याच्या ऐवजी दडपशाहीचा मार्ग जो आहे तो मार्ग आहे हे पाहून जगाला समजेल की सरकारचं रूपांतर हे हुकुमशाहीमध्ये झालेलं आहे। आदित्य ठाकरेंची एक पोस्ट आपण बघतोय। तर आपण बघतोय बॅरिगेट उचलून फेकण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय, मात्र पोलिसांची मोठी फौज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि अजून सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते। कार्यकर्त्यांना उचलून नेलं जात आहे, बसमध्ये अक्षरशः भरलं जात आहे, तरी सुद्धा कार्यकर्त्यांची संख्या ही अजून सुद्धा वाढलेली आपल्याला बघायला मिळते। दरम्यान संजय राऊतांनी सीजेपीच्या संसद भवनावरील मोर्चावरून एक्सवरती पोस्ट करत जोरदार निशाणा साधलेला आहे। आदित्य ठाकरेंची आपण एक्सपोस्ट बघितलं, तर संजय राऊत नेमकं काय म्हणतात आपण एक्सपोस्टमध्ये आपण बघूया। सुप्रीम कोर्टाचे माय लॉर्ड न्यायाधीश सूर्यकांतजी, आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त एका व्यक्तीला जातंय असा त्यांनी उल्लेख केलाय। देशातील मेलेल्या व्यक्तींना जिवंत करण्यासाठी धन्यवाद असं त्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। तर दृश्यांमध्ये आपण बघितलं, आपल्या लक्षात येईल अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। कारण या सगळ्या आंदोलकांना मागे करायचं होतं, त्यांना या गर्दीला पांगवायचं होतं, मात्र आंदोलक जे ते सुद्धा आक्रमक झाले। त्यांची संख्या वाढल्यानंतर मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा बळाचा वापर केलेला आहे। दरम्यान इकडे सीजेपीच्या आंदोलनानंतर रोहित पवारांनी देखील सरकारला टोला लगावलाय। रोहित पवार नेमकं काय म्हणतात आपण बघूया। तर रोहित पवारांनी अशी एक्सपोस्ट केली की तरुणाईला गृहीत धरलं तर काय होतं याचा अंदाज दिल्लीतल्या हुकुमशाहीला आला असेल असं ते म्हणतायत। ते पुढे म्हणतायत कोणाचाही नाद करा पण तरुणाईचा नाद नाही करायचा असं त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय। पुढे असंही म्हणतायत महाराष्ट्र सरकारने देखील लक्षात घ्यावं, दडपशाहीने आणि कूटनीतीने ऑनलाईन परीक्षा लादण्याचा प्रयत्न जर केला तर याद राखा असा त्यांनी इशारा दिलाय। पुढे ते म्हणतात मुंबईत यापेक्षाही मोठं चित्र दिसेल।